बॉक्सवर शिट्ट्या मारते होते काय भानगडे ते बॉक्स थोडं माग घेऊन त्याला आवाज द्या ना ते पायरीवर ठेवून त्याला आवाज द्या ना सोपं आहे ना ते पायरीवर घ्या ना बॉक्सनं आवाज द्या ना त्याला आवाज स्टेजवर अक्षर सुद्धा ऐकू येत नाही ते तिकडे पायरीवर ठेवून त्याला आवाज दे घ्या अजून माग हे बंदच आहे ना हे बंद असल्यामुळे घोटाळा झाला हे उजव्या साईडचा बघा बरं चालू नाही नाही आवाजच अक्षर येत नाही स्टेजवर ते काय प्रॉब्लेम होतो मोठ्या समाज एवढे बॉक्स बिक्स नाही लागत कीर्तन नाही अशी बॉक्स म्हणलं का कीर्तन त्याला कीर्तनाला भोंगच एक भोंग त्या लाकडाला बांधायचं इकडे तोंड करायचं 2 भोंग्यात कीर्तन हे 100-200 बॉक्स लावल्यामुळं कोणतं चालू आहे तुम्हाला कळलं मला कळलं ते एक हे याला आवाज येत नाही ते पाहून घ्या एकदा पाहून घ्या विठाला विठाला आणि आता तिकडे रस्त्यात उभे राहिलेले इकडे येऊन बसले तरी चालतील आणि बाजूला घेऊन गेले तरी चालतील इकडे जागा आहे समजा आपल्याला बसायचं नाही तर घरी जायचं त्यात का इकडे एवढी जागा पडली पुढं कीर्तनाला अजून 100 लोक बसतील एवढी जागा आहे इकडं त्या महिलांना येऊ दे तिथून रस्त्यात ते बाजू सारखा सोबदार हा त्या महिलांना येऊ दे त्या बिचारे ते लहान आले पोरं घेऊन येऊ राहिले या पटकन बसा पटकन चला पटकन 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 गेलं बॉम्बाला 10 मिनिटं गेले त्यानं अरे तुम्ही पाय तरी वर करून बसा कीर्तन आहे ते काय माणसांना सांगायचं मला कीर्तन काय त्याला मजाच राहत नाही कीर्तनाला नाही कसं बसायचं आपलं काही बी विठाला विठाला ए मध्ये विक्षेप ना करत ए बरे जा पण जाऊ दे त्या पोरीला जा घरी यायची घाई जायची घाई काय होतं मला ते जाणकार ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो कीर्तनाला विक्षेप चालत नाही ते आता काय झालं तुम्ही श्रीमंत लोक असल्यामुळे आम्हाला काही बोलता येत नाही तुम्हाला आम्ही सांगायचं कीर्तनाला ते पायरीवर उतराय खाले ते काय ते उतर इकडे जागा पडली ना पण काय जाऊ दे थोडी किंमत कमी होईल खाली बसल्या काय फरक पडत थोडी इज्जत जाईल बाबा बसलो होतो नको तिथं गोडी घेऊ बसत होतं इथं काय होतं विठाला विठाला बस आता विक्षेप न करू मजा राहत नाही त्याच्यात ऐकणाऱ्याला ऐकू द्या ए कीर्तनाला घेतलेला बघत तुको भरायचा आहे कडवे 4 आहेत अभंग उपदेश आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आजचा कीर्तनाला सुरू झालाय चिंता नाही करायची का तर आपल्या कीर्तनाला बोलत जायचं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं नाही लय उत्तर आणि हा लय उत्तर एखादा म्हणलं महाराज आपल्याला वाक्य पटलं नाही मला आज उत्तर देता आलं नाही महिन्यानं देणार पुस्तकं उलटे पाटे करून देणार पण देणार पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही चिंता करायची काय नाही फक्त हा म्हणा नाही तर नाही म्हणा जगाचा निर्माता देव आहे सांभाळणारा देव आहे आणि संपवणारा देव आहे हा म्हणा नाही म्हणा फायनल दुसरं वाक्य या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे फायनल बर का पुन्हा डोकं नाही लावायचं 3 या जगाची पूर्ण चिंता वाहणारा कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे तो 28 युग आहे तो जगाचा निर्माता आहे आणि आपण निमित्त आहोत मग निमित्तानं निमित्तासारखंच राहावं निर्माता होऊ नये निर्माता होऊ नये निमित्तानं निमित्तच राहावं आणि निर्मात्यानं निर्माताच राहावं ते काम देवानेच करावं उगाच आपण बावळा आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं आता याच्या बापाला जर जमलं नसतं
अरे निर्माता तो निर्माता निमित्त ते अरे देव निर्माता ते कटेवर हात आहे विटेवर उभा आहे राजस आहे कुमार आहे मदनाचा पुतळा आहे सुंदर ते ध्यान आहे तो जगाचा बाप आहे सगळं जगच त्याने निर्माण केलं हे एड म्हणत चूत्या तू चूत्या चला फायनल परत आता थोडं मागणं चिंता का करायची नाही तर तो निर्माताच आहे. आता एक वाक्य ऐका आणि लिहून ठेवा मरेपर्यंत पाठ करून ठेवा पटलं तर हा म्हणा निर्माता देव आहेच त्यामुळं त्याची काळजी त्याला आहे आपल्याला नाही. फायनल झालं. दुसरं वाक्य ऐका भजन करण्यासाठी जे लागतंय उठ रे तू तिथून उठ 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 हे इकडे येऊन बस तू उठ रे जा घरी ते गवत गाला खात होत राहू दे ते विढाला आता विक्षेप न करू मजा राहत नाही म्हणजे आता जाणकार ऐकणाऱ्याला करंट लावून दिलाय. निर्माता देव आहे सांभाळणारा देव आहे संपवणारा देव आहे उगाच आपण बरळायचं नाही म्या केलं संपला विषय. दुसरं वाक्य ऐका देव मिळवण्यासाठी जे लागतंय ते तुम्हाला देवाने दिलाय. टाळी वाजवायला हात लागतात देऊन टाकले देवाने फिरताला जायला पाय लागतात देऊन टाकले देवाने बोलायला तोंड लागतं देऊन टाकलं देवाने विचार करायला मेंदू लागतो देऊन टाकला देवाने. देव मिळवण्यासाठी जे लागतं ते देवाने दिलंय पण हे जगवायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं आहे देवाचा संबंध नाही. परत वाक्य देवाने हात दिले टाळी वाजवायला तोंड दिलं भजन करायला पाय कान दिले कीर्तन ऐकायला पाय दिले कीर्तनाला जायला मेंदू दिला चांगला विचार करायला देऊन टाकलं. आता याला जगायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं ते देव नाही. बायको तो करायची देवाला सांगतो का बायको मध्ये बायको केल्यावर बाप तू व्हायचं देवाचा काही संबंध नाही. काही लोक देवालाच म्हणते 5 वर्ष लग्नाला कोण फोडून 5 वर्ष लग्नाला झाले देव म्हणले बुटाना हाणू का हलकटा तुला बायको मॅच द्यायची आणि पोरगही मॅच द्यायचं मग तू करतो काय येड्या बायको तुम्ही करायची बायको तुम्ही करायची बाप तुम्ही व्हायचंय वीर तुम्ही खाटायचे बंगला तुम्ही बांधायचा अभ्यास तुम्ही करायचा नोकरी तुम्ही करायचे. देवाने जे दिलंय ते आता उलट ऐका एवढं जे देवाने दिलंय आता उलट ऐका देवानं दिलेलं जाळायचं आहे आणि तुम्ही कमावलेलं ठेवायचं आहे. पहा देवाचं काम किती भारी. तुम्हाला जे देवाने दिलंय हे जाळायचं आहे सगळं याचा कण सुद्धा ठेवायचा नाही कण आणि तुम्ही जेवढं कमावलंय याच्यातला कण सुद्धा बरोबर न्यायचा नाही. काय देवाने सुंदर काम बनवलंय हे ना जाळून टाका याला जाळायचं. बरं जाळल्यानंतर ज्या जागेवर जाळलं त्या जागेवर शेण टाका कण सुद्धा राहता कामा नाही याचा कण सुद्धा राहायचा नाही आणि तुम्ही जे कमावलंय यातला कण सुद्धा वर न्यायचा नाही याला देव म्हणतात. काय देवाचं काम आहे. बंगला तू बांधला ना मर तिकडं गाडी तू घेतली ना झोप तिच्या खाली काय गरज नाही मला ते गाडी बिडी बंगले बिंगले तुमच्या सासरवाडीला लखलाव. देवाला काय गरज नाही. देवाला काय पाहिजे कोटी रुपयाचं शरीर भजन करायला दिलंय याचं हे माझं मी नेणार आहे भजन करण्यासाठी दिलंय त्याला वापर. देवे दिला
तुम्ही ठेवायचं इथं, देवाला काय गरज नाही. देवाला असे बंगल्यावाले मारले, बंगल्याला काय करतो देवानं? बंगल्यावालेच बीपी वर नेऊन घातले. वास्तू शांतीच्या आत गेले. काहींच्या घरात कपाट भरून नोटा, कपाटावर हात ठेवून मेले. नोटा कपाटात तशाच. तुम्ही जे कमवले नाही, हे गाडी बिडी बंगला बंगला पप्प्या कुट्टी पट्टी छोटी फ्रीज कूलर गॅस लाईट बंद सगळी कांदे गोळ्या मग गांडीला नंबर पण सण्णा मातृकींच्या नोटा बेडशीट दिवाणच्या आमच्या वर्गाला उशिका तिथं कन्नाळ्या खंड खोंड मोंड सुटा फळ वहिनी साहेब ते धक्का धोबी बजाड भरतायला परत गोष्ट दुकाना शिक्षणाचा ऐकव झेंडा मानेमीच खान राजनीती धमक वाटत शिंगम बोडगा सगळ्या चिकणीची म्हणजे दुनियादारी लई भारी माझी मत लिहिलं सटकली पप्पी पप्पी फावला ही पोरगी साधू तुम्हाला सिटीवादी गाडी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांतारामची मुली उडाली वर आला बाबा बाबुलीची गाठ सुरू तुझं माझ्या भरोसा नाही काय बाई, वाड्यावर या, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, इथंच राहू दे. तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं, एवढं पाठ करा 1 वर्ष लागत. हे सगळं इथं ठेवायचं, कोणी खात नाही. कोणता श्रीमंत अजून बंगल्यावर जाळला नाही. कधी ध्यानात आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. आता सुरुवात झाली. देवाने जे दिलंय ते संग न्यायचंय आणि जे तुम्ही कमवलंय ते इथं ठेवायचंय. फायनल. आता कीर्तनाला बोलत जायचं पटापटा. घरात किती सोलर बसवा, शेवटच्या आंघोळ अंगणातच. हा मला नाही तर नाही मला. हा 2 किती घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटच्या आंघोळ दगडाच्या चुलीवरच. बंगला किती मोठा बांधा, जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्याच. आणि पैसे किती कमवा, कपाळाला रुपयाच. हा म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळाबंदी नाही झाली. कारण ठोकळा त्याला नाही लागणारच आहे. ठोकळ्यातून नाही कोणी सुटला, किती कमवा. आणि कधी झोपण कधी उठा, दावा 8:30लाच. त्यामुळे चिंता बिंता काही करायचं नाही. कटीवर हाते विटेवर उभाय, जगाचा बापी त्याचा तो पाहिल. उगाच आपण काही करायचं नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा 1, कडवे आहे 4 आणि चिंता करायची नाही. 2 मुद्दे संपले. 3रा मुद्दा सुरू झाला. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी वामन शेठ खिडकाळीवाला मित्रमंडळ, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ ओम साईराज मित्रमंडळ कैलास वामन शेठ प्रतिष्ठान यांना भावपूर्ण श्रद्धांजली. गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक देणगीदार आपलं कीर्तनाला बसलेले वर्ष 11वे आयोजक संयोजक ग्रामस्थ सगळ्यांना धन्यवाद. साईबाबाच्या भंडाऱ्याचे संयोजक सगळ्यांना धन्यवाद. गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना उपस्थित, दिवसभर भंडाऱ्याला आलेले, पहिल्या पंक्तीला जेवलेले सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत आतापर्यंत 2च अभंग झालेत, अभंग 2च कडवे झालेत, मुद्दे झालेत. अभंग कोणाचा 1, चिंता करायची नाही 2, आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आता हा साई भंडारा जो आहे, या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांनी अगोदर साई गायन ठेवलं होतं, अभंगवाणी साईची, नंतर कीर्तन. एवढ्या लोकांना भंडारा. हे का घडतं त्याचं उत्तर आहे का? उत्तर लिहून घ्या. कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल, कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. 1, त्याचा प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3, कुणाची तरी आशीर्वाद पाहिजे. तसा माणूस मोठा होऊ शकत नाही. पहिली गोष्ट प्रारब्ध उत्तम पाहिजे. काही माणसांच्या प्रारब्धात लक्ष्मी आहे पण दान करण्याची प्रवृत्ती नाही. काहींच्या प्रारब्धात दान करण्याची प्रवृत्ती आहे पण ते बिचाऱ्यांकडं लक्ष्मी नाही. नीट वाक्य आहे का? काही माणसांकडे इस्टेट अपाट आहे, अपाट, पण दरवाजा लावूनच जेवणार. काही माणसांच्या घरात एकच भाकर आहे पण मोकळ्या मैदानात जेवणार. कोणी आलं तर त्याला अर्धी देणार. वरत नाही परत वाक्य नाही राय का? आणि 4 शब्द अन्नदानाची लिहून घ्या कार्यक्रमात. शरीर शुद्ध होईल स्नानानं, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. अन्नदान, ज्ञानदान, लग्नांमधले सत्कार करणं
हे दानात मोडत नाही, हे पापात मोडतंय. लग्नाला 22,000 रुपयाचे फेटे वाटले, हा दानपणा नाहीये, हा मी कुणीतरी आहे हा समाजाला दाखवण्यासाठी अहंकार आहे. माझ्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाही. हो तिथं मेक ठेवा, पण लग्नामधलं जेवण बाकी अन्नदान आहे. आजचा साई भंडार आहे, अन्नदान आहे. आणि दानानं लक्ष्मी दुप्पट होते. दान कोणी करीत नाही. मला परत नीट वाक्य आहे का तुम्हाला? दानानं लक्ष्मी दुप्पट होते. परत वाक्य नीट आहे का? थोडस दान करीत जा. ही दरवाजाला म्हणजे किती कमवून काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग काय? परत एकदा मागे चला. हा जो परिवार आहे, हा जो परिवार आहे, हा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करते, याला एक कारण प्रारब्ध उत्तम. कुणाचं प्रारब्ध कसं फिरेल सांगता येत नाही. घमेंड कमी करा. नवी घेतलेली शोरूम मधली गाडी घरी जाईलच याची गॅरंटी नाही. जरा उतटलेवानी करू नका. 15ची आपण पेलो म्हणजे काय राष्ट्रपती नाही झालो. हा जरा फाटलेल्या चड्डीचा विचार करा, मग पुढच्या गप्पा आणा. मागून अख्खी चड्डी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून टाकेन, मग ही कोण शिवीन? जरा सावध व्हा. आणि परत वाक्य नीट आहे का? परत वाक्य नीट आहे का? हे लई दिवस चालत नाही. दानानेच माणूस तरू शकतो. तुम्हाला एका मिनिटात प्रारब्ध सांगतो. एका मिनिटात पाय लागला तर अहिल्या तरली, नजर टाकली तर शबरी तरली, आणि नाव घेतलं तर दगड तरली. पाय लागला अहिल्या तरली, नजर टाकली शबरी तरली, नाव घेतलं दगड तरली. पण 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 त्याचा बाप पुत्र शोकाने मेला. रामाच्या नावानं दगड तरली, नामाच्या नावानं अहिल्या तरली, पण रामाचा बाप बायकोच्या मांडीवर पुत्र शोकाने मेला. आणि जटायू नावाचा पक्षी रामाच्या मांडीवर मेला. याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध कोणा? रामाचा बाप आहे, पण बायकोच्या मांडीवर मेलाय. जरा घमेंड कमी करा. घमेंड लई दिवस चालत नाही. 2.5 वर्ष सरपंच आहे तू. येड्यावानी करू नको. येड्या बुंगती. दिवस फिरतात, दिवस राहत नाही. सुनबाया नीट आहे का? जरा सासू सासऱ्याला त्रास द्यायचं कमी करा. 4 गुरुवार केले असतील ना? आज संपले ना? काय बावळ्याचा बाजार झाला. 4 पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली होती का? ऐ सासऱ्याला उपाशी मारी तीन, उद्यापानाला भजी गाडी ती, म्हणजे लय शानी. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बागलात गुच्छेड झाले, आणि इकडं उद्यापनाला भजी काढी ती भजी. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला त्याचा? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाती अम्मे करुणा विस्तारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. कपून टाकेन, कपून मुतला शंकर चड्डीत. पण पार्वतीनं आरती बदलावली. खाली लोटांगण मंदिरात. काय घेऊन बसले महाराज तुम्ही? त्याचा उपयोग आहे का काही? गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही कोणालाही वाटतं त्याचा किस घ्यावा, पण गडी नाही ना. काय उत्तर आहे का नीट? उत्तर लिहून घ्या. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट आहे का? साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. काय उपयोग? पुढची यादी आहे का? वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही.
लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. उपयोग नाही त्याला. पुढं ऐका. मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा तुम्ही सुखानं जगू शकत नाही. पुढचे 4 वाक्य ऐका. जेवढे घुसतील डोक्यात तेवढे नीट ऐका वाक्य. हरण्याला आग लागली की हरणाला पळून जावा सांगावं लागत नाही. अरण्याला आग लागली की हरणाला पळून जावं सांगावं लागत नाही. मुलाचा मकरंद संपला की भुंग्याला उडून जावं सांगावं लागत नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला की तुमचे मित्र तुमचे अपाच दुश्मन होतात, त्यांना बाजूला काढण्याची गरज नाही. एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही ज्यांना आयुष्यभर पाजली सगळे कौरे क्षेत्राच्या बाहेर. जन हे सुखाते जन हे सुखाते काही घेणं नाही. याच्यावर तुमचं मत काय? फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, रसा प्यायला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आला. कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले जिंदाबाद. परत सकाळी याच्या घरी आले. आपलं गावच नालायक पाडलं हो तुम्हाला. नादीला कोणा कसा मध्ये येतात. जी मंडळी गाथा पाण्यात टाकायला होती, जी मंडळी गाथा पाण्यात टाकायला होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला रडायला होती. आणि जी मंडळी खापर देऊ नका म्हणत होती तीच मंडळी समाधी सोहळ्याला मोठ्यानं रडत होती. ज्या जवळच्या माणसांनी त्रास दिला तेच छत्रपती शिवाजीचे दुश्मन होते, पण तेच राजे छत्रपती झाले. ज्यांना जवळच्यानी त्रास दिला ते जगद्गुरु झाले, ज्यांना समाजाने त्रास दिला ते ज्ञानियांचे राजे झाले. आणि आज जीची पुण्यतिथी आहे ती एक आजची स्त्री किती जरी आजची स्त्री किती शिकू द्या, पोरगी आमदार हो द्या, महापौर हो द्या, नगरसेवक हो द्या, आमदार हो द्या, खासदार हो द्या, राष्ट्रपती हो द्या, पंतप्रधान हो द्या, मुख्यमंत्री हो द्या, कोणी हो द्या, ही सगळी पुन्हा सावित्रीबाई फुलेंची आहे. तुम्ही आता स्कूटीवर शाळेत जाता, स्कूटीवर 72,000ची स्कूटी, 82,000चं पेमेंट, 1ली ते 4थी, वर्ग 4, गुरुजी 2, पोरं 6, दोघांचा पगार 1,24,000. तुम्ही स्कूटीवर शाळेत जाता, पण त्या बिचाऱ्या माऊलीला लोकांची मुलं शिकतात म्हणून शेण खावा लागलं तेव्हा तुम्ही स्कूटीवर आलात. त्या बिचाऱ्या माऊलीच्या अंगावर लोकांनी शेण. तू उठ रे, इथून उठ, उठ, खाली मागे सरक. कशाला खडे भेगेत होते ते उचलून आपटे मर का मी जर परत काय विठाला विठाला. एवढ्या मोठ्या महिला शिकण्यासाठी एका स्त्रीला प्राणाचा बळी द्यावा लागला तेव्हा महिला शिक्षण झालं. या जगाला पसायदान शिकवण्यासाठी देहांत प्रायश्चित्त नाही, स्वतःच्या आईबापाचा बळी द्यावा लागला तेव्हा पसायदान तयार झालं.
कोणाच्या तरी त्यागाशिवाय देश घडत नाही. भाषणाने देश सुधरतो का? नुसती भाषणं आणायची. इंग्रज गेल्यापासून भाषणं चाललीत, परत इंग्रजी याची वेळ आली. नुसती भाषणच करायचं काहीच नाही. फक्त आगरकरांनी असं केलं आणि टिळकांनी तसं केलं. तुम्ही काय केलं? आम्ही कुठं काय केलं? आम्ही कमावलं. भाषणाने देश सुधरत नाही. आणि भाषणात तेवढंच असते. भाषण म्हणजे काही लई नवीन गोष्ट असते का? भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे. भविष्यात आता नाही काय करायचं. आता काय आता वाजवा टाळ्या शिजवा नाड्या. खांडा मला रस्सा तुम्हाला होऊ द्या जुलाब. जनता बधीर झाली महाराज. राजकारणी लोकांना सांगून ठेवतो कोणी असलं तर, यांच्यासाठी काम करू नका. हे काही करा, हे धोकादायक मंडळी आहे महाराज. यांना नळ वाचवा, यांच्या तोंडात नळ घाला, यांच्या घरात लाईटा वाचवा. हे आदल्या रात्री 100 मागणारच. यांनी ठेका पत्करलाय महाराज. जनतेने हा विनोद वाटेल तुम्हाला, पण लोकांनी पार स्वाभिमान विकून टाकलाय महाराज. चांगली चांगली लोक मतदानाचे पैसे घेतात महाराज. देशमुख, पाटील, निर्लज्ज अवलाद. ते उलट म्हणते आपली 5 माणसं बरं का. नियोजन कोणाकडे आहे? नियोजन संध्याकाळचं मी दिसलो नाही तरी घरी आणून द्या. निर्लज्ज लोक झाले महाराज. म्हणून आजच्या कीर्तनात एक शाही भंडाऱ्या पुढे वाक्य सांगतो, थोडासा राग येईल तुम्हाला. मतदान कुणालाही करा, त्याच्याशी आम्हाला घेणार नाही, पण 100% मतदान करा. हे प्रबोधन होणं काळाची गरज आहे. तुम्ही कुणालाही करा, काय राजकारणाचा आमचा काही संबंध नाही आणि आम्ही बिलकुलही घेत नाही. पण पाया पडून सांगतो, बसलेल्या लोकांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो बजवा. 100% मतदान जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती निवडून येईल. आता घोटाळा असा झालाय नेमका, इनमिन मतदान होतंय 60. किती? 60%. जे सम्राट मंडळी आहे, शिक्षण सम्राट, साखर सम्राट, यांचंच 30% मतदान आहे ना. शाळा त्यांच्या आहेत, कॉलेज त्यांचे आहेत, पतसंस्था त्यांच्या आहेत, कारखाने त्यांचे आहेत, त्यांचे कर्मचारी, त्यांच्या बायका, त्यांचे पोरं, त्यांना तुमची गरजच नाही ना. कारण झालंय किती? 60. 30 कोणचं आहे? मग 5-10 हजार वाढले का फिट. जेव्हा 100% मतदान होईल ना महाराज, 100, तेव्हा खरी चाचणी लागेल. 100 व्हायला पाहिजे. हे नाही काहीतरी तर माझ्या माहितीनुसार 90च्या पुढे तरी जायला पाहिजे. आणि 90% जेव्हा मतदान होईल ना तेव्हा कस लागल खरा. त्यांचे 30 घरीच राहतील आणि इकडे 50 वाढतील. बरोबर लेवल होईल. या कमी मतदान संख्येमुळे घोटाळा झालाय. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हा, ते नाही व्हायला पाहिजे तर 100च, नाही तर मग करूच नका, एकही करू नका. आणि त्याला एक चांगला मुद्दा दिलाय ना तुम्हाला आता खाली, वरील पैकी एकही नाही. काय म्हणते त्याला? नोट. तो महत्वाचा आहे. तो तुम्हाला मागच्या वेळेस नव्हता कळला, आता कळतोय ना, त्याचा वापर करा. शाळेतल्या पोरांना पर्याय निवडायला 4 पर्याय दिले असतात, अ ब क ड. पण वर असं लिहिलेलं असतंय, खालील पैकी योग्य पर्याय निवडा. पण त्या 3 मध्ये असं असतं, यदा कदाचित असे असतंय 3 पैकी एकही नाही, असंही उत्तर असू शकतं. तसं तुम्हाला आता वर काय नेट लावायचं ते लावा, पण खालच्याचा विचार करा कधीतरी. यापैकी एकही नाही. आणि यदा कदाचित तोच पर्याय बरोबर येऊ शकतो, तपासणारा अवलंबून आहे. सावध व्हा, काळ फार वाईट आलाय. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे आज सत्य, उद्या सत्य, सत्यच ते. फक्त कानाला थोडं वाईट आहे पण फिट आहे. हे आपलं कीर्तन कधी तोंडातून वाक्य जे बाहेर पडेल ते कवाय खरंच. थोडं कानाला वाईट पण फिट. मागच्या साई भंडाऱ्यातलं पहिलं वाक्य, 2019ला पहिला संकल्प, कोणीही काही करा
पण मतदान बुडू नका. बस कोणालाही करा, कसंही करा, ते आम्हाला घेणं नाही, पण करायलाच पाहिजे. काळ फार वाईट आलाय महाराज, फार वाईट आला. धर्म बिर्म काही नाही राहिला, काही नाही. धर्म पैशाला उत आलाय, पैशामुळे धर्म नाही फिरम नाही. चपला घालून द्यावळात, मोटरसायकलवर चाललं कुत्र्याला लात आणते ती उताडेल बाबाची पैदास कुत्र्याला लात आणते. ते कुत्र म्हणलं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली, आता काय करता. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत येणार त्या कुत्र्या बरोबर. फार भिकार लोक झाले. फक्त पांढरी केस काळी करायची आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या आणि गड्यानी बुटं घालून जेवायचं आणि पोरीनी पोरांचे कपडे घालून हिंडायचे. म्हणजे सुधारलं जग. बावळ्याचा बाजार नाही. धोतर गेलो आणि पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. हा ना हळूहळू लोक मोकळी होत आली, सुधारली लोक. आता काय ईद होर तर आलाच, मग काय ईद बरोबर सरकला म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही. चपातीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते का काय समजत. चपातीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते. मी तिलाही भाजीच म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणते. मग भोपळ्याला काय दोडका म्हणते. पापड भाजून खाते का तळून. आकली आहे का काही. तळेल पापडाला चकना म्हणतात. सुधारलं जग. दडी येडे नाही दर्शन. पांढरी केस काळी करायची, अंडरपॅन नाही काहींना, पण 9,000चा मोबाईल हातात आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी ना तो नाही मोकळा. हा काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये. सुधारलं जग. घरावरची कवडं काढायची, स्लॅब टाकायचा, सारवायची जागा काढायची, फरशी टाकायची. आईला मम्मी म्हणतात, सरळ बसायला आणाले पोरं पटकन. आईला काय म्हणतात रे मम्मी. आता मम्मी म्हणत नाहीत, जोरात बोला मॉम मॉम. आणि बापाला डॅड. आता यंदा डॅड म्हणतील, पुढच्या वर्षी डेड. पप्पा इज डेड. सुधारले ना. आता सरळ बसायला आणाले पोरं उत्तर द्या पटकन. आईला काय म्हणता मॉम. जोरात बोला काय मॉम. आणि बापाला डॅड. आता शाळेत जाता ना तुम्ही, मग निवांत उत्तर द्या. मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी. मॉम 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 पुल्लिंगी करेक्ट. आणि डॅड डॅडी स्त्रीलिंगी, पण डॅड डॅड पुल्लिंगी. मॉम मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग आता दोघही जर पुल्लिंगी, बाकीचा विचार तुम्ही झोपायच्या टायमाला करा. सुधारलं जग. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. एक दुसरं वाक्य, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. काय धर्म कळला आपल्याला. आपलं नवीन वर्ष लागणारे गुढीपाडव्याला आपण झक मारली परदिशी. ना आलाय का औलाद नाही. चिकन विथ बियर हॅपी न्यू इयर. मुतलं चड्डीत धडियाळ नाही. अरे आमचं नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा झाडांना सुद्धा पालवी फुटते. झाडांना पालवी फुटते, आंब्याला भर येतो आणि उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होते, थंडी गायब होते. तेव्हा आमचं वर्ष सुरू होतं. गुढीपाडव्याला आंब्याला बहर येणार, लिंबाला बहर
येणार, वसंत ऋतू येणार. ओवी 13व्या अध्यायात वसंताचे रिझवणे झाडाचे सांजेपणे. आणि आमचं 31/12 पहाटे 5 वाजेपर्यंत धाबे उघडे राहतील. का? तरुणाईला आनंद लुटता आला पाहिजे. आनंद कशात लुटायचा? चांगल्या चड्ड्या वल्ल्या करणे म्हणजे आनंद. आणि त्याच्यात घोटाळा सांगतोय बेवड्यांचा. 31 तारखेला होता सोमवार. हो, हे अवलादी पेल्या सोमवारी आणि यांची उतरली मंगळवारी. आणि मंगळवारी होती एकादश. होते ना. मग आता जेवढे जेवढे ह्या वर्षी 31/12 पेलत्या ह्या अवलादी, तुम्ही पुढच्या 31/12 पर्यंत खुब्यातून तरी जाणार, डोक्यातून तरी जाणार. तुमच्या गाडीला कुत्रा आडवं जाणार, काम होणार पण. तुम्हाला लग्न होणार पण बायकोच गरोदर निघणार. हाती तुम्ही तुम्ही माना नाही तर नका मानू, पण शास्त्र आहे किंवा नाही आहे. आणि आपण पैशाच्या घमेंडीत मानित पण जिरती. ज्या नोकरीवाल्यांनी कधी धर्म पाळले नाही ना, ती रिटायर झाली बा कशी इंड त्या गावात. आला आरतीला मग इकडून पण अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानच खात्यात. खायची जागा बदला. सुधारलं जग. रेडिओ गेला आणि टीव्ही आला. हे तुम्हाला मराठी कळत नाही का? रेडिओ गेला आणि टीव्ही आला, टीव्ही गेला DVD आला, CD गेला, बुस्टर आला, मोबाईल आला, पण अजून कानानच ऐकत आहेत. बसून जेवण गेलं, आता उभ्यानं आलंय हलकट क्वालिटीचं. ताटली हातात घेत भात कान फाटी दिली भात. अरे डांबरीला हिंडा, कार्यालयात काला हिंडत? एकाला भात सापडला, ताटलीच सापडणं, वरणच सापडणं. तो ताटलीच घेऊन घरी गेला. मरू द्या मला ताटली तुम्हाला. एकाला भात सापडला, वरण सापडणं, तुम्हाला उडत गेलं लग्न, गेला घरी निघून. कुटीचं लग्न आणि एवढे गुलाबजामू. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, त्याच्या नागपुडीत गुतला गुलाब, त्याच्या पाठीत बुका मिळालं होतं म्हाताऱ्या. कशी कसे कपडे घालायचे आणि कसे राहायचे ते कुठं चालतं का मला? मुलांवर कधी कंट्रोल करायचं नाही. महिला पुरुषांना सांगून ठेवतो 2019ला मी उचकून देईल बरं का तुम्हाला दोघांना. मी उचकून देईल बरं का. ते तिथे जा बरं बसेल. राहू दे राहू दे राहू दे, बसू दे बसू दे भाऊ, बसू दे, जाऊ दे, पोरच येते. 2019ला मी पहिलं कीर्तनातलं वाक्य सांगितलंय तुम्हाला, नव्या वर्षाला आनंद लुटा, पुन्हा चान्स नाही. आणि दुसरं वाक्य महिला पुरुषांना सांगतो, पाया पडतो तुमच्या. हेंदुरीकडचं कीर्तन आहे मला. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते कधी खरंच आहे. पाया पडतो महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुम्ही 1ली ते 10वी पर्यंतच्या पोराला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका, तरच पुढची पिढी चांगली होईल. तुम्हाला वाटतंय माझ्या पोराला गेम कळते, तुम्हाला वाटतंय माझं पोरग मोबाईल वापरते, तुम्हाला वाटतं आता सगळ्यात फोकसची गेम कोणती रे आठवड्यात? PUBG. PUBG का काय? मरू दे, कोणी का वाचू दे, काय
संपले पोरं यांना हा विनोद समजू नका. अजून 5-10 वर्षाने मोबाईल वापरून येडे झालेल्यांची संख्या 20% असेल. सायकोलॉजिकली अनफिट होणारे पोरं येडे होणारे. हे येडे मोबाईल देत नका जाऊ. आणि हे सगळे जे फळं भोगतात लोक हे मोबाईलमुळे आहे. पोरग चोरी करायला लागलं, दरोडे टाकायला लागलं, पोरीनी पोरांच्या बापांच्या माना खाली घातल्या, त्याला हे कारण आहे. 70,000ची पोराला पल्सर आहे, 10,000चा त्याला मोबाईल आहे, 2,500 त्याच्या पायात बूट आहे. काय त्या पोरांना फाशी घ्यायची गरज आहे? आता शेतकऱ्याच्या फाश्या कमी झाल्यात. सध्या फाशी घेणारे कोण कोण आहेत? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, मेडिकल कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही? काय नाही आहे त्या नालायकांना? काय रोग झाला यांना? बापाची पेंड हरामी फुकट 70,000-70,000ची गाडी फिरू द्या. यांना काय हे बुटानं हाणले पाहिजे, अशी लाईट बीट बंद करून रिपीट केले पाहिजे चांगली. सांगा विनोद आहे का? आणि त्यांनी आत्महत्या का करायचं माहिती का? शेंबड्या पुरीच्या प्रेमात पडायचं. तिला अकलीचा पत्ता नाही आणि ती नाही म्हणली का जिंदगी उदास. ती भंगारच पोर आहे. तू का नादी लागला बावळ्या? तिच्या पायी 3 मेले, तू 4था आहे का? आला टाकला. आणि पुरीसाठी मरतो का टोन घ्या? अरे शीर सलामत तो पगडी 50. क्वालिटी कमावू ना, कुठं पुरीला तोटा गेलाय? अरे तहसीलदार होय, आमदार होय, खासदार, महापौर होय, कलेक्टर होय, SP होय, PS होय, UPSC दे, ज्ञान कमाव, दुनिया माग लागल तुझ्या. मरतो का शेंबडे पोरीसाठी? आणि पुरीनी लाजा सोडल्यात. मोबाईल बिल व्हायचं मिळत नाही, पेट्रोल गाडीला लागत नाही, चैनीच्या वस्तू सगळ्या मिळतात. मी त्याची नाही तर कुणाचीच नाही. अरे मी त्याची नाही तर कुणाची, मी त्याची नाही तर कुणाचीच नाही. अशी बावळट याला लगेच मरती, फाशी घेती, लगेच चिठ्ठी लिहून ठेवती, माझ्या मृत्यूस मी जबाबदार आहे. मर तू उलट तिकडं. पण बापाची मान काला खाली होऊन देते. आणि त्या कार्ट्यानी तसंच करायचं. ते शेंबड्यापुरीच्या नादी लागायचं. भंगार पोर ती, तिला आखलीचा पत्ता नाही. तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेईल आणि 4थं बी लागलं तिला घ्यायला नाही मिळालं. मग ती नाही म्हणली की यांना लगेच सांगायचं बस ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. मग याने लगेच बापाला दम द्यायचा, मी तिच्याशी लगीन करेन. कोणी? पोरांनी. कोणाला दम द्यायचा? बापाला. आता त्या बापानं पेट्रोल टाकायचं का मोबाईलचं बिल भरायचं का याचं लफडं निस्तारायचं? आणि त्या पोरीनं लगेच म्हणायचं तो नाही ना, माझं जगणं नाही. मग या बाप म्हणणार जमणार नाही. मग यानं लगेच बापाला दम द्यायचा. काय माहिती का? थोडं औषध घ्यायचं, चोळायचं वाटाला, बाप घाबराव म्हणून. तो बाप आहे ना गाठ पे म्हणला मर यायला म्हणलं. आणि मग त्याला शेजारच्या नेलं डॉक्टर का पेलय म्हणून. आता ते पेलय का? त्यानं फक्त चोळलंय. डॉक्टरनं 2-4 निबार ठेवून दिले त्याच्या जागेवर. चाला होतो म्हणला डॉक्टर मी फक्त चोळलंय, पेलोच नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे आलेले पेशंट धुवाच लागत. तू आता पालथा होय. तो म्हणला मी पेलो. पालथा होय, त्याला पालथा इकडून नळी घातली, इकडून बाहेर काढली. अहो ते नुसतं बोंबलायचं मी पेलो. गपची बा, धुतल्याशिवाय नाही. धुतल्याशिवाय खरा रिपोर्ट कळत. आणि तो म्हणला मी पेलो. वाय पालता, जेव्हा नळी घालून आणली ना, पोरीचा मेसेज आला तरी त्यानं उचाकला नाही. म्हणून द्या म्हणला नको जावे त्याच्या वंशात.
ताण नाही करायचा. महिला मंडळ महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या तिकडं. तुमचा मुलगा म्हणून माझं 9व्या वर्षाला एक वाक्य ऐकाल का आज? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाले. महाराज म्हणून ऐकू नका, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो माझं एक वाक्य ऐकायचं. ऐकाल एकच वाक्य सांगणार. देवाची पूजा करा नाही तर करू नका, पारायण करा नाही तर करू नका, पण तुमचा मुलगा म्हणून पाया पडून सांगतो, ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. हीच देवाची पूजा. मी म्हणणार नाही तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा. मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या आणि त्यांना चांगलं सांभाळा. एक वाक्य सांगू, देवाचा आशीर्वाद मिळेल तेव्हा मिळेल, पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याला देवाच्या आशीर्वादाची गरजच पडत काय गरज. आणि आईबापांवर कादंबऱ्या नका काढू, कथा नका काढू, भाषणं नका करू. ही भाषणं करू करूच आईबापांची किमती कमी झाल्या. आया जे निम्मे कीर्तनकार आईबापा बोला, त्यात आईबापांवर व्याख्यानं करू नका, त्यांना हसत ठेवायला शिका. हा, आणि आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐकाल का पोरीनो? ऐकाल. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो महाराज. लई पोराला 5चा पेन, पोरीला 50चा. पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. कारण ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. म्हणून महिला मंडळ पोरीनो तुम्हाला 3 वाक्य सांगतो, ऐकाल. 1, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार डोक्यात आणायचा नाही. लेट होत शिका भरपूर. याचं कारण सांगतो पोरीनो, दैवयोगाने, सावित्रीबाई फुले जयंती म्हणून सांगतो, दैवयोगाने तुम्हाला त्या संध्या उपलब्ध झाल्यात, त्या आपल्या आईवडिलांच्या वेळेस नव्हत्या. आपली आई शिकलीच असती, पण त्यावेळेस वातावरण नव्हतं. आज तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. जवळच्या जवळ शाळा आहे, शिकवणाऱ्यांची हौस आहे आणि कौटुंबिक परिस्थिती आहे. पूर्ण तुम्ही सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही. का माहिती का? तुमचे आईबाप सोडून तुम्हाला ह्या जगात कोणाचा आधार नाही. पूर्ण हे भाऊ बिऊ हे सगळे पत्रिकेत छापायचे, कोणाला काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आमचा भाऊ, ते राहू देतो भाऊ, त्याला फक्त आईच महत्वाची. काय मत आहे? नाही रे नाही कुणाची कुणी, नाही रे नाही कुणाची कुणी, नाही रे नाही सांगतो पूर्ण, तब्येत कमवा. 1 विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण पोरीला कराटे आले पाहिजे, पोरीला फायटिंग आलं पाहिजे, पोरीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला 2-3 शस्त्र वापरता आले पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना, डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघीण आहे येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनो, तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एखाद्या निबार ठेवून द्यायची. पण तुम्ही बावळाट, आम्ही एका वर्गात होतो नाही, आम्ही एका वर्गात. कोण मेले मग पोरानं?
मिळेल तो व्यवसाय करा. अति एज्युकेशन सुद्धा सध्या चांगलं नाही. शिकणार कवर तुम्ही 48 वर्ष इंजिनियर होत राहिला आणि 49ला मिळाला तू. मग कंस्ट्रक्शन करतोय स्मशानभूमीचं बांधितो का काय बांधितो. 48 वर्षाला इंजिनियर झालं 49ला मिळालं ते. गाडी गाडी का ना कुल्फी का ना काम करा ना. मिळेल तो व्यवसाय करा. गायन आवडतं का प्रॅक्टिस करा. पखवाद आवडतो का रियाज करा. कीर्तन आवडतं का अभ्यास करा. अभ्यास आवडतो का शाळा आवडते का. MPSC द्या UPSC द्या 2-3 वेळा नापास होता 1 दिवस लाल दिवा मिळणार आहे. अभ्यास करा. नाही काही जमत का गाडी गाडी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का लोकांच्या कपड्याला इस्त्री करा. गाड्या पुढचा नाही जमत पैलवान व्हा. पैलवान होणं सुद्धा जागतिक दर्जा आहे आज. हा कुस्त्या खेळा. नाहीच काही जमत जागा मोकळी करा. काय मग डोक्याला ताण करत ना. गाणी एक खाटण मिळकन दिवाणन तू उलथूनच जा. काय तसायचा काय तू मोबाईल मुळे तू गडी राहिला नाही. तुझी रेंज गेली. नुसता झुलतोय तू डांबरीला. हे मोबाईल मुळे महाराज लोक बोलायचे बंद झाले. येड्या बाबळीत बसत येत एकटेच. एक तर लगवीला गेलं मोबाईल आला मग चैन तर खोलावा का नाही. काय करावं फार पागल. आणि हे मोबाईल वापरणारी जी पोर आहेत ना यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. यांना झोप नाही. झोपतीच नाही. खाटावर पडले ना आणि मग ते अश्लील वाक्य अर्धाले चित्र ते डोक्यात घेऊन झोपत होती. निम्म्या रात्री गोदडी फाडली त्याला. गोदडीच फाडली हो निम्म्या रात्री. त्याच्या बापाला चक्कर आली म्हणला परादिशी खाट मोडली. आज गोदडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या परवा तुम्हाला फाडील तो आता. अशी चित्र. आणि हे कॅमेरे बिमेरेवाले जे असतात ना मला हे आता हे कॅमेरे लावलेले आहेत ना. आता हे 2 तास कीर्तन ऐकून घ्या सगळं. हे सगळं कीर्तन युट्यूबला नाही दाखवणार. माझ्या तोंडातलं एखादं वाक्य वाईट गेलं तेवढंच टाकणार. म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी नमुने. ही विचित्र मंडळी आहे. मला मी अजून युट्यूबचा 1 रुपया कमावला नाही. मला 1 रुपया सुद्धा नाही. मला कितीतरी लोक म्हणते महाराज तुमचा सेपरेट चॅनल काढा. आणि मला सेपरेट चॅनल सुद्धा चालू शकतो का नाही. पण मी म्हणतो चला जाऊ द्या गरीब पोट भरितात. हे आपल्याच पोट भरितात आपल्यावर सडा देतात. अशी गंमत. यांना लाईक मिळतात भरपूर भरपूर पैसे मिळतात. आणि मग हे काय करायचं महाराज काही झालं का दाखवून द्यायचं. एकाने मला जेवताना फोटो काढला आणि मलाच नालायक मिळली. म्हणजे अशी किती विचित्र. चांगलं आहे काही. आणि पाया पडून सांगतो कधी बी ध्यानात ठेवा महाराज आपला धर्म आपली माणसं याच्याबद्दल कधी अपमान आपण सहन करू नये. आपल्याच लोकांची बदनामी आपण कशाला करायची. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर ती आपली शान आहे. काय मध्ये काय आता हा बिचारा साई भंडारा ठेवणारा माणूस आहे. हे बिचाऱ्याने एवढा मोठा कार्यक्रम केलाय. काही झालं तर साई भक्त म्हणून आपली शान आहे ना. आहे का नाही. आपली जर भांडे घासणाऱ्याची मुलगी जर रेल्वेत का ऑफिसर होत असेल स्वाभिमान आहे का नाही. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा हो आपल्या लोकांनी त्याची बदनामी करू नये. आणि ही लोक आमचंच ऐकतात आमच्याच बदनाम्या करतात आणि पैसे हे टाकी छुप देतात. हे करू नये. इंदुरीकर बद्दल कोणीच अश्लील ट्युबा टाकू नये. काय मत आहे तुमचं. आमच्यातल्या चुका सांगा ना. उगाच बा दुसऱ्याचं पोट हे पण पावत नाही म्हणून आपलं कोणीकडे काही चालायचं त्याला काय किंमत आहे. बरं तुम्ही काही टाकलं तरी माझ्या लोकल प्रेमावर लोकांचा परिणाम होणार नाही. काय मत आहे तुमचं. माझ्यावर लोक जे प्रेम करतात ते करीतच राहणार का. मी त्यांच्या मुलासारखं आहे. ते प्रेम कमी होऊ शकत नाही. तुम्ही काही छापलं तरी
आता विचार करा महाराज, गाणे संपूर्ण कीर्तनाला 1.5 तास झालाय तरी लोक बसलेच का नाही? हे काही कार्यक्रम ठेवला असता तर बसले नसते. हे काय कीर्तनाची गिऱ्हाईक आहे? हा माल फक्त आपणच सांभाळू शकतो. हा विनोद नाही, ही काळाची गरज आहे. एक वाक्य सांगतो युट्यूब वाल्यांना, हे पुरी सोरी आपल्या शिवाजी महाराजांबद्दल, आपल्या संभाजी महाराजांबद्दल, आपल्या तुकाराम महाराजांबद्दल, आपल्या एखाद्या देवतेबद्दल, आपल्या एखाद्या राजाबद्दल एखादी क्लिप जर आली मोबाईलला, ती जागेवर डिलीट करी जा, फॉरवर्ड करू नका. यावर तुमचं मत काय? एखाद्या हलकटाने क्लिप टाकली, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही, त्यांचा खून झाला, टाकू द्या त्याने, पण तुकाराम महाराज आपला बाप आहे आणि आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. आपण ती क्लिप जागेवर डिलीट केली पाहिजे. आपले 2-2 हजारांचे ग्रुप आहेत आणि आपलीच मंडळी आपल्या धर्माचा प्रचार जास्त अपप्रचार करते. काय मते? हा, डिलीट करून टाका ते, डिलीट. तुम्ही मला थोडंफार मानत्या का नाही? तोंडावता हा मला माग पुढे जाऊ द्या. मग आता एखाद्याने उद्या क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? काय म्हणला तू? डिलीट करणार का फॉरवर्ड? करेक्ट, कीर्तन लागू पडलं बस. नाही, आपल्या धर्माबद्दल कधी टाकू नका. आपल्या आपल्या आई बहिणीबद्दल कधी टाकू नका, टाकू नका. चांगलं नाही ते. थोडीशी प्रसिद्धी वाटतं मग तुम्हाला, पण त्याचा फायदा चांगला नाही. मी आता जवळजवळ निम्या अर्धी बंद करीत आणलीत. लई तकलीफ हो, तरी मला कवडीचं स्वातंत्र्य नाही महाराज. अख्खं आयुष्य लोकांसाठी आहे. कोणच्या लग्नात नाही, कोणच्या दहाव्यात नाही, कोण बाळातीन झालं तपास नाही, कोण मेलं याचा तपास नाही. उठलो का एवढंच काम आहे. रोज 3, आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असलं तर 4थंही काढतो. एका दिवसात 5चा विक्रम आहे महाराज आपला. अंतर काढलं पाहिजे. 3 मी असं मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल महाराज. महाराज म्हणत होते ते खरं आहे. तुम्ही सावध व्हा. राजकारणी लोक सुद्धा समाजावर लय विश्वास ठेवू नका. आता पहिल्यासारखे लोक राहिले नाही. तुम्हाला वाटतं आमच्या मागं कार्यकर्त्यांची टोळी आहे? भ्रम आहे तुम्हाला. कार्यकर्ते आता कामापुरतेच पक्षात आहेत. एखाद्या सरपंचाला एखाद्याने फोन केला 8:30 वाजता, अहो माझी मुलगी आजारी आहे. तो सरपंच बिचारा कामात होता. तो फक्त मला सकाळी पाहू, काय चूक झाली त्याची. बोलणारा काय म्हणतो माहिती? कोणच्याशी बोलतो तू? 6 वर्ष तुझ्या मागे हिंडलो म्हणजे मी चुत्या होतो का? अरे माझ्यामुळं सरपंच आहे तू, उद्या दुसऱ्या पक्षात. हे फुट्या लय झाले. आणि त्याच्यात हे 2-4 महिन्यात फुटाण्याला कोणच्यात घुसावं हेच कळलं ना. आता त्यांचे डोकंच बंद झालं. गंमत आली 2 महिने हो, इकडं जावा का तिकडंच येतो काय नव्हती. टेन्शन मध्ये मंडळी येते काय सुद्धा. आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून डोकंच बंद झालं त्यांचं. जावाच कुठं, आपण इकडं जावा आणि इकडंच बोंग्या व्हावा. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये आहे. काही पुढारी माणसं रात्री सगळे झोपल्या उठून बसतात. का हो? त्याची बायको म्हणली का झोप नाही? सहज जानेवारी लागला का ग? ती म्हणली 9 वर्ष काय पोळ्याला लागत आहे का? जानेवारीच लागलाय. तो लगेच मला जानेवारी लागला. दोनच राहिले. कुठं जाऊ ग मी? ती म्हणली नदीवर जा. तुम्ही कुठंच जाऊ नका, तुम्हाला जर झोपच येईना. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. पैसा झालाय मोकार आणि समाधान गेलंय बिघडून. झोपायच्या गोळ्या आहेत काहीला. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. ही आमची शेतकऱ्याची बाई 10 मुळ्या उसाच्या तोडी ती 3 म्हशींचं दूध काढी ती. तिला सर्दी होईनो. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात कॅप, डोळ्याला अंधारे येत्या.
अगं बाई तू जगती तरी का आला लढत्यालाही मोकळं करी ना तूही गुतून ठेवला त्यालाही दुसरी करता येईल तूही मारा ना समाधानच नाही महाराज समाधानच नाही. 1 रुपया अर्धा लिटर दूध घेती ना नीट बस अर्धा लिटर दूध घेती नोकरीवाल्याची बायको अर्धा पण 3 वेळा दुधावाल्याला दम देती पण नाही ना पाणी नाही ना पाणी नाही ना आणि मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही पाणी नाही ना आणि नवरा जेवायला बसला डायनिंग टेबलवर पाणी घेऊन जाते पाणी टाका पाणी टाका पाण्याचा वापर भरपूर करा येड्यावानी करू नका पाणी कमी पडलं तर तुम्ही आखरात मला आणि पाप्याला त्रास द्याल पाणी टाका दुधावाल्याला पाणी टाकू नको म्हणती नवऱ्याला टाकून प्या म्हणती म्हणजे काय करा अरे ते शेतकरी सायकलीला किटली टांगून लोकांना म्हणते दूध घ्या अरे कुणी घेईना आणि दारूवाल्याला लोक उठवाय जाते अरे झोपतो कवर तुला काय धंद्याची गरज आहे का नाही मला लग्वीला होईन थोडी दे तुम्हाला आंघोळ करू दे आंघोळ नंतर कर बुनी संपली माणसं मला पोरांनो आमच्या टोळीत या कोणच्या नादी लागू नका कारण आता काळ बदललाय पोलीस खातं ह्या 2-3 वर्षात इतकं खास झालंय 80% जनता पोलिसांनी जागेवर आणली नाही ते दंगली करणं टपरे पेटवणं आज दिवस गेले आता दंगली विंगलीच्या भानगडीत पडू नका आता कायदा कडक झालाय 80% जनता CC कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता मोबाईल मध्ये जर क्लिप मध्ये कधी सापडला ना अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायचं नाही भाऊ 3 महिने जामीन नाही 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही हातानं झटे करू नका आता विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो इतकी चांगली सुविधा झाल्यात आणि व्हायलाच म्हणजे अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म या अवलात कुठं गुतेले का नाही फोडा सुपारी गुतेले का फोडू नका सुपारी त्या पोरीला पोरगाच होऊ शकत नाही का हा कायम तारखेला जाणार पोर होणार का तुमच्यापैकी कोणी गुतेला असं दंगली तर त्याला विचारा ना कस काय त्याला फक्त म्हणा ना उद्या मोर्चा आहे गावाला चाललो मी आमचे टोळीचे मेंबर व्हा व्यसन जरा कमी करा विनोद या मस्तपैकी कॅरियर घडवा केस विस बारीक करा अंग झाकून कपडे घाला रात्रंदिवस कष्ट करा MPSC द्या UPSC द्या नेट द्या सेट द्या मजा करा ना जीवनात बायको मिळाना ना बायको आणि लोकांनी आता बाबा टक्याला मुली मिळत नाहीत मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण झाली लोकांनी खरं ठुले झाकून पोरगी MBBS तिला एमडी पोरगा पाहिजे 10वी 12वीला कोण खातं रे ही अडपट नाही तर पोरगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे टोन तिला तू लिहाता तरी येतं का 1.5 लाख तू मोजायचा कवा इडिया औलाद नाही बायको नाही आता रेंज गेली काहींची रेंज व्हायरस आला त्यांना बायको नाही आता तुम्ही असेच दिवस काढायचे तुम्हाला आता एकच पर्याय मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोपायच्या टायमाला पाहणे नाही झोप आली तरी झोप येत नाही डबल आणि मामाची मामीची पूजा करणे बस तुझ्या मामाला मुलगी आहे का नाही मी आला तू तुझ्या मामाला किती एक तुला भाऊ
तुम्ही दोघं आहे का? तू एकटाच आहे का? दोघं आहे का? हा, भाऊ नाही का तुला? आहे का भाऊ? मग जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. त्या मामाला आहे का मुलगी? किती आहे? एक. आणि तुला भाऊ एकच आहे का? त्या मामाला नाही, तू झाला गोसाई. त्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? एक. आणि तुला भाऊ 2. वृद्धाश्रमाच्या शेजारी गोसाई आश्रम काढायची पाळी येणार. त्या मामाला आहे का मुलगी? किती आहे? एक. आणि त्या मामाला नाही, 2. त्या मामाला 4. त्या मामाला रे नाही, 1. तुझ्या नाही कमा 5. त्या मामाला रे नाही का मामाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा येत. सगळ्या लोकांना विचारलं तुकाराम महाराज, त्याने विना